नमस्कार, रोशनीज किचनमध्ये स्वागत। आज आपण बनवणार आहे मेथीची भाजी। मेथीची भाजी अतिशय पौष्टिक आहे आणि खायला खूप स्वादिष्ट लागते। तर त्यासाठी आपण आधी एक जुडी मेथीची भाजी स्वच्छ निवडून घेऊन ती स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 8 ते 9 लसूण पाकळी, 3 हिरवी मिरची, 2 चमचे धुवून घेतलेली मूग डाळ। तर सर्वात आधी आपण लसूण ठेचून घेऊया। कढईमध्ये 3 चमचे तेल घालून त्यात ठेचलेला लसूण घालून चांगला परतवून घ्यायचा आहे। त्यामध्ये हिरवी मिरची, स्वच्छ धुवून घेतलेली मूग डाळ, चवीनुसार मीठ घालून परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी घालून घेऊया। आमच्या आहुंना तर मेथीची भाजी अजिबात आवडत नव्हती। आता या पद्धतीने मूग डाळ घालून बनवते तेव्हापासून त्यांना आवडते। ते आवर्जून बाजारातून मेथीची भाजी घेऊन येतात। तर तुम्ही पण मूग डाळ घालून बघा, खूप छान होते भाजी। तर आता आपण झाकण ठेवून मीडियम गॅसवर भाजी शिजवून घेणार आहोत। पाणी न घालता शिजवायचे आहे। 10 मिनिटांनंतर आपण झाकण काढून हलवून त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचे कूट घालून घेणार आहोत। कूट घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे। 2 सेकंदासाठी परत आपण झाकण ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपली ही मेथीची भाजी तयार आहे। ही खायला खूप छान लागते, नक्की करून पहा। या पद्धतीने नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।